नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ओके स्टडी हब आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र हो, बघा आज आहे 26 तारीख। आजच्या दिवशी आपला MPSC क्लर्कचा मुख्य परीक्षेचा निकाल येणार होता, पण आयोगाने आज या वेळेपर्यंत तरी दिलेलं नाही। तरी विद्यार्थी मित्र हो, जास्त तुम्ही घाबरून न जाता आपली टायपिंगची एक्झाम म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं करत रहा, कारण आपला रिझल्ट हा येणाऱ्या 2-3 दिवसात म्हणजेच 30 तारखेच्या आतमध्ये येणारच आहे विद्यार्थी मित्र। त्यामुळं तुम्ही टायपिंगचं जे प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका। तर विद्यार्थी मित्र हो, यासोबतच आता मी माझा एक अंदाजित कट ऑफसुद्धा तुम्हाला यापुढे सांगणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता बघत राहा। तर चला तर मित्र हो, आपण टायपिंगचा अंदाजित कट ऑफ सांगतो आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे। तर बघूयात आपला अंदाजित कट ऑफ। तर बघा विद्यार्थी मित्र हो, ओपन मेलचा जो कट ऑफ आहे तो अंदाजित कट ऑफ बघा किती आहे, 182 176 ते 182 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत विद्यार्थी मित्र हो, त्यांचंसुद्धा या ठिकाणी नक्की सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर बघा ओपन फिमेल ह्यांचा जो कट ऑफ आहे तो 158 ते 162 मार्कच्या दरम्यान लागू शकतो मित्र हो। त्यानंतर बघा पुढचं आहे EWS मेल। तर यांचे जे हे सगळे कट ऑफ जो आहे तो मार्कांमध्ये आहे, म्हणजे ह्याला प्रश्न समजू नका, तर मार्कांमध्ये आहे। ओके, तर EWS मेलचा जो कट ऑफ आहे तो आहे 160 ते 166 मार्क। त्यानंतर EWS फिमेलचा जाईल 142 ते 146 मार्क। तर बघा विद्यार्थी मित्र, फक्त तुम्ही टायपिंगमध्ये खंड पडू देऊ नका। त्यानंतर बघा SC मेल, तर हा कट ऑफसुद्धा बघा, तर हा कट ऑफ बघा 140 ते 146 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर SC फिमेल ज्यांना 130 प्लस मार्क आहेत, ओके, त्यांचं शुअर शॉट या ठिकाणी होऊन जाईल। आणि तुम्हाला काय वाटत असेल कट ऑफबद्दल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर SC फिमेलचा कट ऑफ आहे 130 ते 138 मार्क। त्यानंतर ST मेल 96 ते 104 मार्काच्या दरम्यान ST मेलचा कट ऑफ जाईल। त्यानंतर ST फिमेलचा जो आहे तो 90 ते 96 मार्क्स। ओके, तर विद्यार्थी मित्र, त्यानंतर आता OBCचा बघूयात। OBC मेलचा जो कट ऑफ आहे तो 160 ते 164 मार्कच्या दरम्यान जर मार्क असतील तर तुम्ही बिंदास्त तयारी करू शकता। आणि OBC फिमेलला जो आहे कट ऑफ तो आहे 148 ते 152 मार्क। ह्या प्रकारे अंदाजित कट ऑफ लागू शकतो विद्यार्थी मित्र हो। आता माझा कट ऑफ कदाचित चुकू पण शकेल, पण त्यामुळं तुम्ही तुमच्या टायपिंगवर काही इफेक्ट होऊ देऊ नका। तुमची टायपिंग प्रॅक्टिस व्यवस्थित चालू राहू द्या। धन्यवाद। आणि जर व्हिडिओ आवडलास तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।